पाटील साहेब नमस्कार. नमस्कार. सर आपली ओळख सांगा. माझं नाव शिवकुमार विलासराव पाटील. हां, नंदगुर तालुका आळंद, जिल्हा कलबुर्गी. 12 ऑगस्ट 2025. मी बालाजी सुरवसे. आज मी ग्रीन प्लॅनच्या वतीनं आपल्या उडीद आणि तुरीच्या प्लॉटला भेट देण्यासाठी आलो. तुम्ही याला सेंद्रिय खतं वापरलात. हां, काय काय? प्रोम, पोटॅश आणि भूमी पॉवर तिन्ही मिक्स करून पेरलात. किती एकर क्षेत्र सर आपलं? 1.5 एकर. तुम्ही किती वर्षापासून वापरताय खतं? 3 वर्ष झाला. 3 वर्ष झालं. 3 वर्ष अगोदर तुम्ही रासायनिक खतं वापरत होता. तुम्हाला काय अडचण येत होती? उतार येत नव्हता हां. पहिली गोष्ट. आणि म्हणजे जे ज्या प्रकारे पाहिजेला होता हां. सुरुवातीला जसं यायचा तसं यायचा नाही. हां, नंतर हळूहळू सगळं पीक वाळायला लागला. नुकसान तर येत नुकसान होतं. व्हायला लागलं. मग काय केलं तुम्ही? मग मला गुलबर्ग्यामध्ये सांगितले, हां, माती टेस्ट करायला माती गेला. टेस्ट करायला गेल्यानंतर तिथे साहेब लोक सांगितले तुम्ही ऑर्गॅनिक करा, सेंद्रिय करा. सेंद्रिय करा, तुम्ही कुठल्याही कंपनीचं करा पण करा. तरच तुम्ही मला वाचून योगायोगानं ग्रीन प्लॅन्टवाले भेटले, मग तुम्ही ग्रीन प्लॅन चालू केलं सक्सेस केला. 3 वर्षापासून. 3 वर्ष. काय अनुभव आहे तुमचा 3 वर्षाचा? 3 वर्षामध्ये लास्ट 40,000 रुपये मी खर्च केला होता. हां 40,000 मध्ये मला 4 रुपये पण नाही भेटला. हां मग गेल्या वर्षी जवळजवळ 10,000 खर्च केला होता. हां मग 19 आणि 5 24 24 पाकिट तूर झाला होता. तूर झाली. हां हां, सोयाबीन झाला 12 पाकिट, हां हां उडीद झाला 9 पाकिट 1.5 एकर मध्ये. मग चांगलं उत्पादन आहे म्हणा की. चांगलं उत्पन्न झाला. या वर्षी उडीद काय म्हणते आपलं? आता किती दिवसाचं उडीद आहे? उडीद 2 महिने. 2 महिने झाले. आता शेंगा निब्बर झालेत आपल्या. हां. थोडंसं मला माल फळधारणा दाखवा. आता उंची तर भरपूर आली याला, हां, म्हणजे फुटवा चांगला याचा. फुटवा चांगला आहे. आणि फळधारणा कशी आहे? फळधारणा पण भरपूर आहे. हो. आणि दाणे पण टपोरे टपोरे आहेत सर आपले. हम्म. पूर्ण असंच आहे. पूर्ण मस्त. तूर पण छान आहे. हां. आता त्याला पाणी लागल्यामुळे थोडी पिवळी पडली होती तूर. नाही नाही, वाळून गेले होते तूर. चक वाळून गेलेली तूर होती. परत ग्रो 1.5 एकर. हा, हां. ग्रो नायट्रामुळे परत जे दिसतं तुम्हाला फुटवा झाला आणि थोडी सुधारणा झाली आता हां, बऱ्यापैकी. हां, तुम्ही खुश आहात का सर? 1 नंबर. बाकी शेतकऱ्याला काय सांगचाल? बाकी लोकांना ते सांगण्याचा मी प्रयत्न करतोय. हां आता आपल्यामुळं 3-4 केलेले आहेत, हां त्यांचं पण सक्सेस झालेलं आहे. छान छान. केमिकल बऱ्यापैकी सोडून दिलेले आहेत लोकांना. बरोबर. धन्यवाद सर, धन्यवाद.